हॅलो सर. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये वंचितांच्या एकूण 23 जागा निवडून आलेल्या आहेत सर्व महानगरपालिकेमध्ये. जसं की नांदेडमध्ये 5 आल्यात, अकोल्यामध्ये 5 आल्यात, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 आलेले आहेत, त्यानंतर उल्हासनगरमध्ये 2 आलेले आहेत, त्यानंतर चंद्रपूरमध्ये 2 आलेले आहेत, अमरावतीमध्ये 1 आलेलं आहे. तर असं टोटल संख्या 23 आलेली आहे नवनिर्वाचित नगरसेवकांची वंचित बहुजन आघाडीच्या. हे पहिल्यांदाच झालेलं आहे की वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येक म्हणजे बहुसंख्य नगरसेवकांचे खाते उघडलेले आहे प्रत्येक शहरामध्ये, काही शहरं सोडली तर. तर या यशाकडे आपण एकंदरीत कसं पाहता सर? मी मी फार आशावादी आहे आणि मी एक असा कार्यकर्ता आहे की आज ना उद्या मग संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची सत्ता येणार आहे. तर हे जरी आम्ही बोटावर मोजले आहेत की म्हणा किंवा 2 अंकी 3 अंकी सत्तेमध्ये जे येत आहोत, तर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लढाईची ती सुरुवात आहे. आज जरी कमी प्रमाणात जरी असली तरीही आम्ही इथल्या मनुवादी आणि प्रस्थापित यंत्रणेला शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या ठिकाणी जे प्रस्थापित यंत्रणा ज्यांनी आम्हाला कधीच विचारात घेतलं नाही आणि 1-2 माणसाला आमच्यापैकीच एखाद्या माणसाला त्यांच्या पक्षातले तिकीट देऊन आम्हाला गुलाम करण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीने आम्ही ब्रेक केलेला आहे आणि स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी ही सत्ता जी येत आहे, तर त्या गोष्टीमुळं मला फार आनंद झालेला आहे आणि याची सुरुवात ह्या माध्यमातून होत आहे, वारंवार होत आहे. कुठं कमी जास्त होत असेल पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची समानतेची विचारधारा आहे, त्या विचारधारेचा विजय होत आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आज जरी आकडे कमी प्रमाणात असतील तरी उद्याच्या काळामध्ये फार मोठ्या संख्येमध्ये हे आकडे राहणार आहे आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून मला वाटतं की आकड्याचा तर विषय वेगळाच आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लढाई जी आम्ही लढत आहोत त्या प्रत्येक घरामध्ये जात आहे. पूर्वी कुणीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल मग त्यामध्ये गट तट असतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला कुणी तेवढं हे करायचं नाही. पण आज प्रत्येक इतरही पक्षामध्ये असो का इतर कुणीही असो, सामान्य जनता असो का प्रस्थापित, ते प्रत्येक व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला सॅल्यूट करते, जयभीम घालते आणि ह्याही विचारधारेला म्हणजे आपण मानलं पाहिजे, सॅल्यूट केलं पाहिजे. ह्या माध्यमातून त्या विचारांचा विजय आहे असं मला वाटतं. ओके सर, खूप छान. सर अजून एक मला विचारायचं आहे, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पक्षाला किती स्कोप असेल, म्हणजे काय पक्षाची रणनीती आहे? आता 23 नगरसेवक आले महाराष्ट्रात, तर आता तुम्ही कसं बघता आता या पुढची रणनीती काय आहे? आता रणनीतीचं कसं आहे हे पहा. आता जर इतकं आनंदमय वातावरण झालेलं आहे, 25 वर्षानंतर आपला जो सत्ता मिळत आहे आणि या सत्ता ही समानतेच्या धोरणावर मिळत आहे, समतेच्या धोरणावर मिळत आहे. आता जशी महानगरपालिका आम्ही जिंकलेलो आहे, आमचा प्रतिनिधी आज महानगरपालिकेमध्ये जाईल तेव्हा बाळासाहेब आंबेडकरचा फोटो घेऊनच जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधानच घेऊन जाणार आहे. आता हे जरी नगरपालिकेमध्ये जरी झालं असलं तर उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आज नांदेडविषयी, आता मी नांदेडमध्ये राहत असल्यामुळे तर नांदेडविषयी आमच्या सगळ्या सर्कल प्रमुख त्या ठिकाणी नेमलेले आहे. आमची आता पूर्ण तयारी झालेली आहे आणि आज आमच्या पक्षाकडे इतके लोकांची मागणी आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आम्हाला जागा मागत आहेत. म्हणून उद्याची जी जिल्हा परिषद पंचायत समिती होईल, ज्या पद्धतीनं आम्ही आज या महानगरपालिकेवरती सत्ता काबीज केलेली आहे, पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीवरती सुद्धा आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार आहे. ओके सर. अजून एक सर मला विचारायचं आहे सर, आता आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकामध्ये आम्हाला असं चित्र दिसेल काय की वंचितचं खातं उघडेल विधानसभेमध्ये प्रत्येक शहरामध्ये 2029च्या विधानसभेला? निश्चितच. अरे हे तर उघडणारच आहे ना, कारण इतक्या खालच्या रूट लेवलवर आमचं काम चालू आहे. महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो आणि ते ह्या माध्यमातून आमचं हे राजकीय जे संघटनात्मक आमची बांधणी झालेली आहे त्या माध्यमातून ते होणारच आहे. पण या व्यतिरिक्त बाळासाहेब आंबेडकरांचे जे आंदोलन मोर्चे असतात ते प्रत्येक समाजाच्या समस्यावरती असतात, ध्येय धोरणावरती असतात. या व्यतिरिक्त आत्ताचं जे महाराष्ट्र सरकार जे जातीवादी सरकार आहे आणि केंद्रातलं मोदी सरकार आहे, हे सगळं मनुवादी सरकार आहे. हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे कॉन्स्टिट्यूशन त्याला बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही कुठंतरी श्रेय देणार आहोत आणि सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर, अनिलताई आंबेडकर, सुजातभाऊ आंबेडकर सातत्याने एकही दिवस घरी न बसता अहोरात्र काम करत आहेत आणि फक्त राजकीय दृष्टिकोनाचा आम्ही ह्याला पाहत नाही, पण ह्या व्यतिरिक्त आम्ही त्या प्रत्येक सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतो, धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असतो. प्रत्येकाला समानतेचा वाटा मिळावा, प्रत्येक समाजाला न्याय मिळावा ह्या उद्देशाने आम्ही करतो आणि समानतेची लढाई सातत्याने करत असल्यामुळे उद्याच्या येणाऱ्या म्हणजे विधानसभा असतील, लोकसभा असतील, त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच फार मोठ्या प्रमाणामध्ये आमचं यश मिळेल आणि फार मोठ्या संख्येमध्ये आम्ही त्या वंचित बहुजन आघाडीचा झेंडा तिथं आम्ही फडकावू. विधानसभेवरती, लोकसभेमध्ये आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार आहे. सर खूप छान. मी तुमचं हे सर ही एक गोष्ट मान्य करेल की जे आपले जे वंचित बहुजन आघाडीचे जे 3 लीडर आहेत आपले, बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. स्पेशली बाळासाहेबांनी त्यांचं बायपासचं ऑपरेशन झाल्यानंतर ते 70+ असताना पण ते पायाला भिंगरी मारून फिरलेत. हे बाळासाहेबांचे विरोधक पण हे मान्य करतील की प्रचंड मेहनत घेतलेली आहे बाळासाहेबांनी. मन फिरतायत ते वंचित समूहांना एकत्र करण्यासाठी. याबद्दल सर मी पण ॲक्सेप्ट करेल आणि बाळासाहेबांचे विरोधक पण ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करतील निश्चितच. सर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातो आहे आणि एक सर शेवटचा प्रश्न विचारतो आहे कि सर ये नांदेड़ में MIM की इतनी ताकत क्यों बढ़ी, क्यों MIM का सैलाब आया है, कौन सी ऐसी ताकतें हैं जो MIM को इतना फैलावा करने में मदद कर रही है? सर ये MIM क्यों बढ़ रही है, हमको ये बताओ ज़रा. इधर क्या है, नांदेड़ में बाला साहब आम्बेडकर की जब युति कांग्रेस से हो गई उस समय अशोकराव चौहान को लग गया कि अपना कुछ सही है नहीं, इसीलिए उन्होंने क्या किया, जो पुराने कांग्रेस के जो नगर सेवक थे उन सब नगर सेवकों को MIM में भेजकर उनको पूरा जो इकोनॉमिक सपोर्ट चाहिए था वो उसने सप्लाई किया और सप्लाई करने के बाद में उन्होंने उनको चुन के लाने की पूरी कोशिश किया और चुन के लाया. इसके पीछे MIM को बढ़ाने के पीछे अशोकराव चौहान का हाथ है और अशोकराव चौहान अभी से नहीं, उसके पिताजी RSS के मेंबर रह चुके हैं. इसीलिए ये सिर्फ नाम के लिए दिखावा सेकुलरिज्म अशोकराव चौहान अब तक करते आया है और आगे भी करते रहेगा. अभी तो पूरा वो मनुवादी हो चुका है, भाजपा का वो किला हो चुका है. इसीलिए मुझे ऐसा लगता है कि ये MIM को बढ़ाने में पूरी कोशिश अशोकराव चौहान ने की है, बीजेपी ने किया है. इसीलिए नांदेड़ में सबसे ज़्यादा जो अभी आप बोल रहे हो वो बड़े वाले, वो MIM के नहीं बड़े वाले, वो अशोकराव चौहान ने ही बड़े वाले. बीजेपी की वो B टीम है. तुम ऐसा मत बोलो कि वो MIM के, वो नाम है सिर्फ MIM का, लेकिन उस जगह पे अशोकराव चौहान नहीं जा सकता मुस्लिम मोहल्ले में, क्योंकि वहाँ पे उसने कुछ नहीं किया. लेकिन उन्होंने क्या कुछ जो गिने चुने ये है चुनिंदा लोग है, या उसके जो सुनते हैं, जो गुलाम लोग आए मेरे नज़र में, उनको जाके उन्होंने खड़ा किया, खड़ा करके उनको पैसा देकर उन्होंने चुन के लाया वाला है. मतलब आपका कहना है कि MIM अशोकराव चौहान के इर्द गिर्द फिरती है? अशोकराव चौहान इर्द गिर्द फिरती नहीं है, अशोकराव चौहान खुद चलाता है MIM को, पूरा सपोर्ट उसको MIM ने किया है. और अशोकराव चौहान एक बहरूपिया है जो MIM नहीं, जो बहुत सारी जनहित पार्टी बेटी है जो अभी निकाले नहीं, पूरे अशोकराव चौहान ने किए वाला है. हमारे खिलाफ उसका बहुत बड़ा षड्यंत्र, लाइक वो नांदेड़ शहर विकास आघाड़ी, जो भी तुम बोलो, वैसे बहुत सारी आघाड़ी, एक ही आघाड़ी नहीं है, वो बहुत बड़ा जो ये है जुमला है. और वो करते रहता, हमेशा करते रहता, कभी खुद करता है, कभी दूसरे के नाम पे करवा के देता है. उसको पूरा सपोर्ट अशोकराव चौहान करता है. ओके सर, आपने बहुत बढ़िया, बहुत ही बेकाफी से अपनी बात रखी, बेखौफ बात रखी हमारे सामने. सर आपका बहुत बहुत धन्यवाद. सर खरंच तुम्ही तुमच्या अतिशय वेळातला वेळ काढून तुम्ही आमच्या चॅनलसाठी एवढा वेळ दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे सर. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम, जय संविधान.